मुंबईच्या खवय्यांना सी फूड फेस्टिवल कायमच भुरळ घालतो। मासे, खेकडे आणि त्यासोबत भाकरी खाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून लोक खाद्य महोत्सवासाठी उपस्थिती लावतात। यावेळी 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी जुहू तारा कोळी समाज मत्स्य उद्योग सहकारी संघ या संस्थेच्या माध्यमातून जुहू कोळीवाडा येथे सी फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी या खाद्य महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला। वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर तसंच सिने कलाकारांनी आणि मुंबईकर तसंच देशभरातील पर्यटकांनी या फेस्टिवलला आवर्जून भेट दिली। गरम तांदळाची भाकरी आणि सर्व प्रकारच्या माशांचं कालवण, तंदुरी, बिर्याणी, कोळी पद्धतीचे तळलेले मासे, खास कोळी मसाल्यांमध्ये बनवलेले ताजे पदार्थ यांचं इथे सुमारे 30 ते 35 स्टॉल्स लागले होते। एकीकडे विविध माशांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे कोळी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनामागे कोळी महिलांच्या खाद्य पदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि यातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी येथे दरवर्षी वीकेंडमधील 2 दिवस सी फूड फेस्टिवलचं मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात येतं। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जुहू तारा कोळी समाज मत्स्य उद्योग सहकारी संघाचे अध्यक्ष वसंत थोटी, सचिव विजय दैळे, भानुदास चांबे, अरविंद साने, जनार्दन थोटी, निलेश तावडे आणि अनिश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते धीरेन गावडे यांनी आपल्या ओळखीतील राजकीय नेते, शासकीय अधिकारी तसंच सिने कलाकारांना विशेष निमंत्रित करून या महोत्सवात जाण आणली होती। जुहू कोळीवाड्याच्या फेस्टिवलला मी प्रथमच आलो आहे, पण मी जुहू कोळीवाडा इथे मी मोठा झालो। म्हणजे मला पहिल्या कगार नावाची सिरियल चावला 1+ स्टुडिओ होता, एडिटिंग स्टुडिओ इथे आम्ही पुढे झालो आणि तेव्हा मी खूप यायचो, म्हणजे रिलेटिव्ह पण होते, फिश घेऊन जायचो। पण जुहू फेस्टिवलला प्रथम आलो आहे, त्यामुळे खूप गर्दी, खूप छान वाटतंय, खूप मजा वाटते। आणि आपल्या लोकांना मी तेच सांगतो नेहमीच की आपली जागा, आपलं अस्तित्व हे टिकून राहण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं। आज मी आमच्या चौपाटीची जागा असेल, गावठाण असेल आणि भांडत असतो मी आपल्या सगळ्या लोकांना सांगून, आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं ना तर मला नाही वाटत बापाचा बाप आपली जागा घेऊन, त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे। आणि खूप मजा आणि खूप खाण्यासाठी आलेलो आहोत, आता आम्ही खायला जाऊ। खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू सारून कदम। जवळजवळ गेले 20-25 वर्ष हा फेस्टिवल चालू आहे। मी इकडे शाळेत होतो तेव्हापासून हा फेस्टिवल मी अटेंड करतोय। आता सगळे आमचे जुने मित्र भेटले, प्रवीण झेड आमचे जुने फार मित्र आहेत आणि त्या निमित्ताने आज मला वेळ भेटला म्हणून मी इकडे आलोय तुम्हाला सांगायला। इकडे खाण्याची चंगळ, फ्रेश मासे जे पाहिजे, लोक सगळे लोक या दिवसाची वाट बघत असतात, आम्ही सुद्धा वाट बघत असतो। तर इकडे येऊन मला जाम भारी वाटला। मुळात कोळी वाड्यात यायलाच आवडतं, कारण सण, आनंद, उत्साह म्हणजे आगरी आणि कोळी हा समाज असा आहे की जिथे जिथे लग्न म्हणा, अगदी बारसं म्हणा, पूजा म्हणा, ज्या प्रकारे ह्या समाजात हे सण जे साजरे केले जातात त्याची तोड नाही आहे। त्यामुळे जिथे जिथे आम्ही वर्सोवा म्हणा किंवा आमची मालवणी जत्रा म्हणा किंवा कोळीवाड्याची जत्रा म्हणा, खास करून जुहू कोळीवाड्याची, इतकं बघा तुम्ही, मला सांगायची गरज नाही, तुम्हाला मागे बघू शकते लाखो लोक येऊन गेली जातात या 4-5 दिवसात। सगळे आवर्जून लोक येतात, वर्सोवा कोळीवाडा फेस्टिवल असू दे, नंतर हे कोळीवाडा फेस्टिवल असू दे, लोक आवर्जून येतात, कारण मासे हा प्रत्येकाचा एक वीक पॉईंट आहे। खूप खूप आनंद येतो, दरवर्षी यायला आवडेल, आम्ही येत राहू आणि ह्या जुहू कोळीवाडा फेस्टिवलला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल स्टॉल क्रमांक 9 सिद्धूस कॉर्नरवर आमच्याकडे खूप फ्रेश आणि टेस्टी फूड स्टॉप आहे, जसं काय टुना बिर्याणी आहे,
बॉम्बे डाक ड्राय आहे, सुरमई फ्राय आहे, पापलेट तंदुरी आहे, पापलेट भरीत आहे, रावस फ्राय आहे. याचं खूप बेनिफिट आहे फिश खाण्याबद्दल. तुम्हाला हवे ते विटामिन्स वगैरे भेटतात, फोलिक ॲसिड, पोटॅशियम, आयर्न हे सर्व पदार्थ तुम्हाला भेटेल. आणि आमचे जे फिश आहे ना ते आमच्या समुद्रातून आणलेले फिश आहे. कोल्ड स्टोरेज, फार्मिंग, ब्रीडिंग केलेली नाही फिश आहे. हे 100% ताजे फिश आहे आमच्या समुद्रात. तर तुम्ही हे जे कार्यक्रम आहे 5 वर्षानंतर पुन्हा आम्ही आयोजित केलेला आहे. आफ्टर कोविड हा पहिल्यांदा झाला आहे. कोविडच्या अगोदर पण आमचा 3 वेळा हा फेस्टिवल झाला होता. कंटिन्यू 3 इयर हा फेस्टिवल झाला होता. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, मुंबई.